नांदेड जिल्ह्यातील नायगाव नरसी येथील प्रयाग क्लिनिक आणि प्रसूतीगृह या ठिकाणी आज 31 जानेवारी रोजी मोफत वंध्यत्व निवारण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर रमा स्वप्नील कदम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या शिबिरासाठी माजी महिला बालकल्याण सभापती निर्मलाताई मोहनराव पाटील धुपेकर, शारदाबाई मोहनराव पाटील आणि डॉक्टर राजश्री संतोष पाटील धुपेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शिबिरादरम्यान 100हून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले। डॉक्टर राजश्री संतोष धुपेकर मॅडम यांच्या माध्यमातून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यात येत असून नायगाव तालुक्यात हे क्लिनिक अग्रस्थानी मानले जाते। या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना तज्ज्ञांच्या सल्ल्याचा लाभ मिळाला असून परिसरात या उपक्रमाचे स्वागत होत आहे। नमस्कार, मी डॉक्टर रमा स्वप्नील कदम, कदम हॉस्पिटलमधून वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, जो हॉस्पिटल नांदेडला आहे डॉक्टर लाईनला। आज आपण इकडे प्रयाग क्लिनिक नरसी इथे वंध्यत्व निवारण शिबिर घेत आहोत। वंध्यत्व आता बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला आढळून येतं, खूप मोठी समस्या झालेली आहे आणि काही कारणास्तव किंवा लाजे खातीर पेशंट डॉक्टर पर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपण गावाकडे येऊन हे शिबिर आज आयोजित केलं आहे। या शिबिरामार्फत आपण लोकांना फ्री कन्सल्टेशन करत आहोत, प्लस त्यांना सोनोग्राफी आणि धातू तपासणीवरती पूर्ण सवलत दिलेली आहे। याच्या पुढे त्यांना जे काही ट्रीटमेंट लागणार त्याच्यात 30% सूट अनाउन्स केलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तर मॅडमनी, डॉक्टर राजश्री पाटील धुपेकर मॅडमनी इकडच्याच कॅम्पच्या लोकांसाठी मोफत गोळ्या औषधंही ठेवलेल्या आहेत। आता वंध्यत्व ज्यांना पण काही पण ट्रीटमेंट पुढची गरज पडते ते फार महाग पडतं लोकांना। IVF, IUI बारकाईचं काम असल्यामुळे महागाची ट्रीटमेंट आहे, म्हणून आपण सवलतीमध्ये ही ट्रीटमेंट लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। याच्यासाठी हे शिबिर घेतलेलं आहे। अजून लोकांना आम्ही हे करतो की तुम्हाला जे पण येऊन या शिबिराचा फायदा घ्या, लाभ घ्या, म्हणजे आम्हालाही तुम्हाला मदत करता येते पुढे। आजकाल वंध्यत्वाचं प्रमाण फार वाढलेलं आढळून येत आहे। स्त्री वंध्यत्व असो, पुरुष वंध्यत्व असो, सगळंच। याचं कारण खरं म्हटलं तर आपली बदललेली जीवनशैली आहे। आपण जे काही पेस्टिसाइड्सचं खातोय, जे काही पोल्युशन आहे, हे सगळं इतकं प्रमाणात वाढलेलं आहे की आता शहरापासून हे वंध्यत्व गावापर्यंत पोहोचलेलं आहे। त्याच्यात फक्त बायकांमध्येच दोष असतो अशातलाही प्रकार नाही, बाकीचे व्यसन करतात लोक, दारू पिणे किंवा तंबाखू, गुटखा, सिगरेट, याच्यामुळेच पुरुष वंध्यत्वाचंही प्रमाण वाढलेलं आहे। प्लस आपल्याकडचं जे वातावरण आहे, गरमीमुळे दुसरं एक कारण आहे की वंध्यत्वाचं प्रमाण खूप जास्त आढळून येतं आपल्या भागात। ह्याच्यासाठी लोकांनी आपली जीवनशैली बदलणं, नैसर्गिकरित्या जे काही आपण घरी शेतातलं बिना पेस्टिसाइडचं जितकं खाऊ शकतो ते घेणं, जंक फूड बंद करणं, व्यसनमुक्त राहणं, व्यायाम करणं फार गरजेचं आहे। नमस्कार, मी डॉक्टर राजश्री संतोष पाटील नरसी प्रयाग क्लिनिक येथून प्रॅक्टिस करत आहे। गेली 10 वर्षे मी ही प्रॅक्टिस करत आहे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून। या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मला असं आढळून आलं की वंध्यत्वाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। वंध्यत्व निवारण करण्यासाठी माझ्या उच्च शिक्षित मॅडम डॉक्टर रमा कदम मॅडम कदम हॉस्पिटलमधून व्हिजिट देत आहेत मंथली, आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मॅडमनी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। शिबिरामध्ये गोरगरीब लोकांना सुविधा भेटाव्यात आणि कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये ह्या सुविधा मिळाव्यात, हा आमचा उद्देश होता। तरी आम्ही या शिबिरातून बऱ्याच लोकांनी फायदा घ्यावा, जवळपास 100-1 लोकांनी हा शिबिराचा फायदा घेतलेला आहे। आणि असंच यानंतरही जे काही प्रॉब्लेम असतील तर मॅडम कमी दरामध्ये कदम हॉस्पिटलमध्ये हे प्रॅक्टिस करून त्यांचे ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतील। या शिबिराचा असा उद्देश होता की गोरगरीब लोकांना जो महागडा खर्च आहे इनफर्टिलिटीचा, वंध्यत्वाचा, तो हा शहरी भागात जाऊन परवडत नव्हता। तर मॅडमचा उद्देश असा आहे की त्यांनी कमी दरामध्ये होईल तेवढं पर्सेंटेज कमी, म्हणजे 50% जो 1 लाखाचा खर्च 50,000मध्ये करण्याचा विचार करत आहेत, आणि ती एक सेवा म्हणून करण्याचा उद्देश आहे मॅडमचा। खरंच मॅडमचं कौतुक करण्या एवढं कमी आहे की त्यांनी हा शिबिराचं आयोजन करून गोरगरिबांना या गोष्टीचा फायदा देण्याचा
सांगितलेलं आहे. तरी धन्यवाद. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड.